वन असला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. कुणाचा? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट. या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट वन तरच आपण टर्म काढू शकतो. जर वन नसेल तर ती टर्म आपल्याला कॉमन काढावी लागते. तसा पण क्वेश्चन मी घेतो. पहिले याला बघा. आय इज इक्वल टू थर्ड टर्म, याला इक्वेशन नंबर 1. third term is equal to 1 by 2 into coefficient of middle term, म्हणजे याचा कोएफिशियंट किती आहे 4, त्याचा स्क्वेअर. मग त्याचं उत्तर किती येतं? 2 कमी येते दोन्ही 4, 2 चा वर्ग 4, इथे याला थर्ड टर्म 4. मग आलेली थर्ड टर्म एकदा ऍड करायची आणि सबट्रॅक्ट करायची. मग जेव्हा 4 आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx upon x square plus 4x plus 4 plus 25 minus, कळलं का? काय घेतलं? हा x स्क्वेअर आहे, 4x आहे, हा 25 आहे, हा प्लस 4 घेतला आणि मायनस 4 कॅन्सल होते. म्हणजे अर्थ काय झाला? देऊन वापस घेतले. म्हणजे फरक पडला ना ते? नाही. मग फरक पडायचा नाही, अर्थ बदलला नाही, उपयोग करायचा. कळलं का? म्हणजे कसं असतं माहितीये का? ए बी आणि सी तीन लोक आहेत, बरोबर आहे का? ए चे बी कडे पैसे आहेत, बी चे सी कडे आहेत आणि सी चे कोणाकडे आहेत? ए कडे. सी चे कोणाकडे आहेत? ए कडे. मग ए काय करतो? म्हणजे ए जवळ पैसे येऊन जाते, तर ए म्हणतो मी बी ला देऊन टाकतो बाबा. बी जवळ पैसे आले, बी म्हणतो मी सी ला देऊन टाकतो बाबा. आणि सी जवळ पैसे आले, सी कडे काय करतो? ए ला. बरोबर. वास्तविक पाहतो ते पैसे यायचे बी नव्हते राहत, हे तुझ्या मित्राकडून उसने घेतो. बरोबर आहे का? आणि तुला येजवळ पैसे दिले, पुन्हा मित्र वापरून टाकतो. सगळा हिशोब क्लिअर. तसा इथे सगळा हिशोब काय क्लिअर. आलं लक्षात? फक्त हे कशासाठी केलं? त्याच्या मागचं कारण असं बाळांनो, आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं? ए स्क्वेअर प्लस 9cb प्लस बी. मग जिची टर्म आपल्याला तयार झाली, ही टर्म माहिती का कशी येतं? एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स आहे, 2 इंटू एक्स इंटू 2 प्लस 2 चा स्क्वेअर. कळालं का? बघा, एक्स स्क्वेअर आहे, 2 इंटू 2 4 इंटू एक्स, 4x आहे, आणि 2 चा स्क्वेअर किती आहे? 4 आहे का नाही? म्हणजे हा ए झाला, हा 2 कटला, हा ए झाला, हा बी झाला, हा पण बी झाला. म्हणजे इथं काय लागले? एक्स प्लस 2 चा समजत नाही समजलं. पण त्याचा पण जास्त विचार करायचा नाही. डायरेक्ट काय करायचं म्हणजे का? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन, सोप्या भाषेत सांगतो, आय एक्स घेऊन टाकायचं, इथं जे सांगितलं ते घ्यायचं, आणि ह्या तिसऱ्या टर्मची आपण थर्ड टर्म काढली, त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, किती 2, आणि मग त्याचा स्क्वेअर घेऊन टाकायचं. समजलं? कळालं का? जास्त वेळ वापरायचं का? हा याचा स्क्वेअर रूट, तिसऱ्या टर्मचं स्क्वेअर रूट, पहिल्या दोघांच्या मधलं चिन्ह, त्याचा राहिले पण 25 वजा 4, 25 मधून 4 गेले किती राहिले? 20. किती राहिले? 21 राहिले. मग आता या ठिकाणी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन एक्स प्लस 2 त्याचा स्क्वेअर प्लस याला अंडर रूट ऑफ 21 घेऊन त्याचा स्क्वेअर लिहू शकतो. कळालं का? आणि झालं बाळाओ, आत्ताचे 6 फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिले होते, त्यातलाच एक फॉर्म्युला या ठिकाणी लागू होतो. कोणता लागू होतो? वी नो दॅट, कोणता बघा? इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 बाय ए टॅन इन्व्हर्स एक्स बाय ए प्लस बी. बघा, याला एक्स म्हणायचं, याला ए म्हणायचं. एक्स आणि ए दिसला, इकडे ठेवायचे, संपविषय. कळलं का? झालं उत्तर. उत्तराचे मार्क 4 मार्काचा क्वेश्चन पण नाही, पण 4 मार्क. काय राहतं याच्यानुसार? 1 अपॉन ए. ए म्हणजे कोण असणार? रूट ऑफ 21. लक्षात? त्याच्यानंतर काय याच्या पुढे टॅन इनव्हर्स, इकडे काय एक्स, एक्स म्हणजे काय? एक्स प्लस 2 अपॉन ए म्हणजे काय? रूट ऑफ 21 प्लस काय यायचा? इट इज अवर रिक्वायर्ड आन्सर. इट इज अवर रिक्वायर्ड आन्सर.
समजलं का रे मोठ्या हो आणि घेऊन मोठं गेले नसतं गड्या. त्याच्यानंतरच्या प्रश्न लिहायचा आहे इंटिग्रेशन ऑफ dx upon 2x square plus 3x plus 2. काय करायचं काय झालं का माऊली प्रश्न 9 वाजले पट आटपा मध्ये झोप यायला ना हा हा आता हा प्रश्न पाहुणा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 2x प्लस 3x प्लस 2 मी तुम्हाला सांगितलं dx चं पोझिशन कोण पाहिजे 1 पाहिजे मग आता या ठिकाणी या क्वेश्चनचा जर आपण विचार केला बघा याला असं लिहिणार आपण पण या ठिकाणी या 2 पाहिजे का नाही मग त्याला म्हणायचं 1 बाजूला वन बाय dx तर 2 घेतला तर आपला मग या 3 कडे 2 होता का नाही म्हणून 3 बाय 2 प्लस याच्याकडे 2 होता तर 2 बाहेर आला म्हणजे इथं कोणाला 1 कोणाला 1 जिसका कोई नहीं होता उसका खुदा सबका माने एवढं करता आपलं उत्तर पहिल्याला म्हणायचं तू 2 मिनिटं माझ्या समोर काय बाबू आणि परत लक्षात माझ्या काय करायचं माहिती का हो आता इथं थर्ड टर्म पहिला 1/2 इंटू आता मिडल टर्मचा पोझिशन काय आहे 3/2 त्याचा मग काय 3 इंटू 1 3 चा स्क्वेअर 9 आणि 2 इंटू 4 चा स्क्वेअर 16 9 बाय 16 आला तर ते ऍड करायचं सबट्रॅक्ट करायचं म्हणजे
प्रलंब बदलतो दोन संख्येच्या नावाला दिसायला I is equal to R 1 by 2 integration of 1 dx upon x square plus 3 by 2x plus काय येणार 9 by 16 इथे काय प्लस 1 आणि मायनस काय येणार 9 by 16 मायनस काय येणार 9 by 16 आता याला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे I is equal to काय येणार 1 by 2 I is equal to काय येणार 1 by 2 इंटिग्रेशन ऑफ इथे काय येणार dx अपॉन आता इथं प्लस इथं तर चिन्ह घ्यायचं सांगितलं होतं प्लस त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे 9 चं स्क्वेअर रूट 3 16 मिळून घेणार 4 त्याचा काय येणार स्क्वेअर कळलं आता प्लस बाईची टॅक्स याला सोडवलं तर 16 येतं 16 16 तून 9 गेले असं सॉल्व करायचं 16 तून 9 गेले उरले 7 येणार 7 पण कोणतं चिन्ह मायनस मायनस चिन्ह मायनस 7 अपॉन 16 प्लस चिन्ह प्लस चिन्ह मायनस प्लस चिन्ह रे 16 एका 16 16 तून 9 गेले किती राहिले 7 भागिले 16 लक्षात मग याला कोणत्या फॉर्म मध्ये द्यायचं आता सोडवलं रे कोणतं सगळं 1 by 2 integration of dx upon x plus 3 by 4 याचा स्क्वेअर प्लस स्क्वेअरच्या रूट 7 आणि ना रूट 7 अपॉन 4 याचा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर रूट घ्यायचं 16 चा स्क्वेअर रूट घ्यायचं आता याला फॉर्म्युला वापरायचा 1 by 2 1 by a होतो काय होतं 1 by a बरोबर आहे का 1 upon a tan inverse पहिला फॉर्म्युला लिहू का इंटिग्रेशन ऑफ पहिला फॉर्म्युला लिहू इंटिग्रेशन ऑफ dx upon x square plus x square is equal to 1 by a tan inverse x by a plus c मग त्याच्यानुसार असं होणार आहे 1 by 2 into 1 by a याची व्हॅल्यू काय आहे अंडर 4 बरोबर into tan inverse x म्हणजे हे x plus 3 by 4 upon root 7 a हे काय येणार root 7 upon 4 प्लस काय येणार c आता याला सोडवायचं दे दुनी हा 2 जाणार वर जाणार तो वर 1 मध्ये 2 1 2 अंडर रूट 7 tan inverse याला सिम्प्लिफाय करायचं 4x 4x plus 3 upon राहिला रूट 7 याचा बोलचा पूर्ण हा 2 काय झाला कॅन्सल अंडाला प्लस राहिला प्लस 6 झाला आपलं रिक्वायर आलं लक्षात कळलं का कळलं असा एक प्रश्न आणि एक सबस्टिट्यूशन वाला तो पण ह्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होतो एक तर हा किंवा पहिले ती 6 फॉर्म्युला लिहून दिले तसं कळलं का याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे नंतर लिहायला असं मला सांगायचं म्हणजे टाइम वाचत ठीक आहे नंतर स्क्रीनशॉट घेऊन वाचलं तरी चालेल समजायला तुम्हाला हो बघा पुढचा प्रश्न बाप किती प्रॉब्लेम आहे भो आयताने हो आता हा एक प्रॉब्लेमच आहे का इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 जमत काय होय प्रो काय पालन करायचं सांगा फटाफट समजून सांगतो
1/2 integration of dx upon x square plus 3/2 x plus 1/2. 1/2 होता का नाही. मग मागच्याच प्रश्नातला वन जर ध्यानात ठेवशील तर लग्न करायला पहिली सोयरीत पहिली पोरगी पाहिजे गेला तीच जर दुसऱ्या पोरीजवळ ध्यानात येईल तर चांगलं नसेल. कळलं का? मागचं कधी संपलं. कॉमन काढल्यानंतर तो प्रत्येकाला एखाद्याच्याकडे कळालं का? तो कॉमन काढला या प्रत्येकाकडे नव्हता याच्याकडे होता म्हणून त्याच्यासोबत ठेवला नाही याच्याकडे त्याच्या अकाउंट मध्ये घेतला याच्याकडे पण नव्हता म्हणून त्याच्या पण अकाउंट मध्ये घेतला. कळलं का? पुन्हा त्याच्याकडे घेतला वापस द्यावं लागेल ना. ओके कळलं. मग आता इथं काय म्हणणार म्हणजे थर्ड टर्म is equal to 1/2 into coefficient of middle term ज्याचा काय द्यायचा बेटा स्क्वेअर is equal to काय ना 3 चा स्क्वेअर किती येणार 9 2 चा स्क्वेअर किती येणार 22 4 आणि 4 चा स्क्वेअर किती येणार 16. मग पहिल्या सारखंच बघूया इंटिग्रेशन ऑफ 1/2 इंटिग्रेशन ऑफ dx upon x square plus 3/2 x प्लस हे ऍड करायचे 9/16 प्लस हे 1/2 आणि मायनस 9/16. कळलं का? आता याला सोडवायचं. मग I is equal to बघा 1/2 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन हे पहिले तीन बद्दल काय सांगितलं होतं x पहिल्या दोघांच्या कानातला चिन्ह तिसऱ्याचा स्क्वेअर रूट म्हणजे 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं प्लस येणार का मायनस येणार पहिलं सोडून घ्यायचं. 16 1 16 आणि 9 दुनी 18 16 तून 18 गेले मायनस आहे का नाही. मायनस काय येणार -2 होती ना. 16 1 16 वजा 3 9 18 मायनस आणि खाली सोडून 32 सोडून नाही तर बाई जिंकल्स. ओके आता याला कसं करणार I is equal to 1/2 integration of dx upon x plus 3/4 त्याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर रूट बे का बे बे ना बे के बे का बे आणि 16 गुणी 32 या कॅल्सियम टाका बरं 16 1/16 येतं का पहा 1/2 minus 9/16 1/2 minus 9/16 चल म्हणजे 16 तो मगली खबर होती भाजी होती सॉ आलं का काय करतो पहिलं 1/2 1/2 नंतर मायनस 9/16 बॉक्स काय बरोबर -1/16 बरोबर आहे. कळलं -1/16 -1/16 दुसरं एक प्रॉब्लेम आलं का -1/16 अरे कुठे चाललो आपण डिसिप्लिन करू काय आलं होतं -1/16 हा मायनस आणि 1/16 सोपं आहे पूर्ण. तो -1 तर 1 आणि 16 तर 4 आणि त्याचा काय घ्यायचा आता हे कोणत्या फॉर्म्युल्यात बसतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ते 6 फॉर्म्युले इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इज इक्वल टू 1/2a log of mod x minus c अपॉन x plus a mod complete plus c. तर आपला काय येतो बघा I is equal to 1/2 into हा 1/2 a याची व्हॅल्यू काय रे 1/2 into log of mod yes लक्षात आलं पाहिजे x plus 3/4 minus a minus काय ना a याच्या व्हॅल्यू काय ना 1/4 upon x ओके याच्या व्हॅल्यू काय ना x plus 3/4 minus a with the plus a याच्या व्हॅल्यू काय आहे 1/4 mod complete plus काय ना मग I is equal to हे टूचा बेगनी 4 आणि याच्यात कॅन्सल 1 1 बी कॅन्सल झाला करायला उत्तर लॉग इज इक्वल टू या सगळ्याचा डिनॉमिनेटर 4 करून टाकू ना. मग 4 into x काय झाला 4x आणि 3 कडे 1 जरा मिळाला 2
अपॉन मध्ये किती काय होईल 4x दिलेले किती झाला चला y कंप्लीट प्लस हा 4 कॅन्सल फायनली I इज इक्वल टू लॉग ऑफ मोड ऑफ याच्यामध्ये काय कॉमन निघते 2 आणि याच्यामध्ये काय कॉमन निघते 4 हे केला दोनच काढू कॉमन चालेल ना याच्यातनं 2 कॉमन निघते काय मला 2x प्लस 1 आणि ज्याने पण 2 न भागले ना तर किती राहणार 2x प्लस 2 पूर्ण भाजले तरी सगळे रे घेऊन टाका कळलं का हे झालं आन्सर मागच्या क्वेश्चन मध्ये थोडी गडबड झाली वाटते आपल्याकडनं इथे x प्लस 3/4 आणि प्लस 7/4 नाही फॉर्म्युलानुसार ठीक आहे बरोबर बरोबर मला वाटलं हॅलो असं आला काय हॅलो सर आजच होतो म्हातारा माणूस आहे, समजून घेत जा हॅलो हॅलो सर चालत वाटतं हॅलो सर सर हा. हा.
झालं का नाही? बघा नेक्स्ट घ्या. आता हे लक्षात आलं का थर्ड बोला क्वेश्चन. ओके. आता पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन सांगतो. कोणता? पार्शियल फ्रॅक्शन. पहिलं जे स्टार्टिंगचं पार्शियल फ्रॅक्शन ते तुम्हाला येतच असेल. पहिली केस 50 येत पाण्यात चाळणी घ्यायची, चाळणीत बसायचं आणि मरून जायचं. कधी करावं येत तसं तर नाही कठीण काम आहे पण x² + 1 पहिली केस जर येत नसेल तर ठीक आहे, दुसरी तिसरी नाही येत, पण पहिली पण केस नाही येत म्हणल्यानंतर आपल्यापेक्षा थर्ड केस पण नाही. आता हा पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. कोणत्या टाईपचा आहे? पार्शियल फ्रॅक्शन. त्याला पहिलं इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आणि बाय पार्शियल फ्रॅक्शन म्हणायचं. बाय काय म्हणायचं? बाय पार्शियल फ्रॅक्शन. M1 मध्ये चाललो होतो आपण. कशात चाललो? M1. पार्शियल फ्रॅक्शनचं काय म्हणणं होतं? ही टर्म नाही, याला पार्शियल फ्रॅक्शनच्या याला सॉल्व्ह करून घ्यायचं. काय तर मग x² + 1 अपॉन x + 1 x + 2 x - 3. सोप्या भाषेत सांगतो. काय घ्यायचं माहिती का? त्याला इक्वेशन 1 दिलं. ए घ्यायचा बाळांनो, एच्या अपॉन मध्ये पहिला फॅक्टर x + 1 प्लस बी, त्याच्या अपॉन मध्ये दुसरा फॅक्टर x + 2 प्लस सी, त्याच्या अपॉन मध्ये दुसरा फॅक्टर घ्यायचा x - 3. त्याला इक्वेशन नंबर द्यायचा 2. त्याला करायचं इक्वेशन नंबर 2. आणि यानंतर मित्रांनो सोपी गोष्ट आहे, मल्टिप्लाय करायचं. काय करायचं? मल्टिप्लाय बाय या यानं लेफ्ट साइडच्या डिनॉमिनेटरनं. काय लेफ्ट साइडच्या डिनॉमिनेटर? x + 1 x + 2 x - 3 ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला मल्टिप्लाय करा. काय होईल बघा. हा याच्यासोबत कॅन्सल, हा याच्यासोबत कॅन्सल, हा याच्यासोबत कॅन्सल. म्हणजे इकडे पूर्ण याला x² + 1 इज इक्वल. आता या टर्म सोबत याच्यासोबत हा एकटाच कॅन्सल होईल. बरोबर का? हे दोन होणार कॅन्सल नाही. मग हे दोन काय म्हणतात? आम्ही ए सोबत जाऊ. आता इलेक्शन चालू आहे ना, आम्ही या भाऊ सोबत जाऊ, त्या भाऊ सोबत जाऊ. हे याच्यासोबत कॅन्सल झालं, मग हे याच्यासोबत प्लस डी सोबत कोण कॅन्सल होणार? x + 2. मग बीच्या सोबत कोण येणार? x + 1 आणि x - 3 प्लस सी. सीच्या अपॉन मध्ये x - 3 कॅन्सल. कोण येणार? x + 1 आणि x + 2 आणि याला इक्वेशन नंबर देऊ 3. त्याला इक्वेशन नंबर लक्षात. मग आता बाळांनो आपल्याला एबीसी ची किंमत काढायची. कुणाची किंमत काढायची आहे? एबीसी ची. सोपं आहे. ए ची किंमत काढायसाठी याचा डिनॉमिनेटर इज इक्वल टू काय करायचं? 0. मग म्हणायचं पुट. कोणाचा डिनॉमिनेटर? ए चा. काय आहे ए चा डिनॉमिनेटर? x + 1 इज इक्वल टू 0. पण याच्यावर आपल्याला f ची किंमत भेटली. हा प्लस होईल का पाठवल्यावर काय होईल? -1. म्हणून इथे लिहायचं दॅट इज. बघा घेतली ना याच्यावर किंमत. f ची किंमत काय भेटते? -1. म्हणून दॅट इज x इज इक्वल टू -1 आणि कशात ठेवायची? इन इक्वेशन नंबर 3. कळलं का? मग इक्वेशन 3 मध्ये जिथे x + 1 तिथे काय घ्यायचा? 0 आणि जिथे x आहे तिथे काय घ्यायचा? -1. पण हे कुठं वापरणार? जिथे x + 1 नाहीये तिथंच वापरणार. कळलं का? मग पहिलं काय शोधायचं? x + 1 कुठं आहे? इथे x² + 1 आहे, म्हणजे इकडे ही व्हॅल्यू वापरणार. इथे x + 1 आहे का? नाही, म्हणजे हीच व्हॅल्यू वापरणार. इथे x + 1 आहे आणि x + 1 ची किंमत किती आहे? पण हे पूर्ण काय झालं? हे पण पूर्ण काय झालं? कशामुळे? या x + 1 वर.
म्हणजे बी वाली टर्म आणि ही वाली टर्म काय झाली 0 झाली. मग याच्यात फक्त याच्या काय द्यायचं -1 काय द्यायचा -1 त्याचा स्क्वेअर +1 इज इक्वल टू ते इथे काय ना -1 + 2 -1 -3 प्लस हे काय झालं 0 आणि हे पण काय झालं 0 बरोबर. आता याला कॅल्शियम पण सॉल्व केलं जातं असं म्हटलं तसं -1 चा स्क्वेअर 1 1 + 1 त्याला 2 इज इक्वल टू 2 - 1 त्याला 1 -1 -1 -1 -3 -4 -4 into 1 -4 -4 into a -4a बरोबर. तो हा -4 इकडे डिवाइड झाला तर 2 upon काय झाला -4 बरोबर काय आला 8 बे तो बे बेदुनी 4 म्हणजेच a इज इक्वल टू काय झाला -1/2 झाला. a इज इक्वल टू काय झाला -1/2. आता अशीच कोणाची व्हॅल्यू काढायची b ची. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे b ची व्हॅल्यू आता काढायची आहे. ओके. मग पुन्हा काय करणार आपण फूट वाला पुन्हा काय म्हणणार फूट फूट वालायचं नाही फूट वालायचं काय म्हणणार फूट काय घेणार आपण फूट. कोणाचा डिनॉमिनेटर घ्यायचा आता सगळ्या कोणाचा डिनॉमिनेटर हा b चा काय b चा डिनॉमिनेटर x + 2 = 0 that is x -2 आणि कशात ठेवायचा इक्वेशन नंबर 3. पुन्हा तेच कुठं कुठं x + 2 ते शोधायचं कुठं आहे हा इथं हे काय होणार आणि याच्याकडे हे काय होणार म्हणजे कोण भेटणार b कोण भेटणार b. इथे याच्या जागेवर काय करणार -2 ठेवायचं तिथं -2 त्याचा स्क्वेअर प्लस काय होणार बेटा 1 इथं इज इक्वल टू x + 2 आला म्हणजे हे काय होणार 0 प्लस इथं काय होणार b इथं x च्या जागेवर काय होणार -2 प्लस 1 पुन्हा x च्या जागेवर काय होणार -2 -3 प्लस हे काय होणार याला सोडवायचं -2 स्क्वेअर 4 4 + 1 किती येणार 5 इज इक्वल टू -2 -3 -5 -2 + 1 -1 -1 into -5 + 5 5 into b झाला 5b हा 5 याला याच्या सोबत कॅन्सल होणार इकडे म्हणजे b इज इक्वल टू काय म्हणला 1 b इज इक्वल टू काय आला 1 याने b भेटला. आता काय करायचा c ओके म्हणून काय करणार फूट करणार कुणाचा डिनॉमिनेटर c चा बाहेर x - 3 x - 3 इज इक्वल टू 0 दॅट इज 1 x इज इक्वल टू 3 ही इक्वेशन नंबर बेटा नॉट ओके इक्वेशन नंबर ना मग थर्ड वन x चा जागेवर काय झालं बेटा 3 3 चा स्क्वेअर प्लस 1 येणार 3 स्क्वेअर प्लस 1 इथे x - 3 0 झाला इथे पण x - 3 0 झाला म्हणून काय ना 0 + 0 + c ओके x च्या जागेवर काय येणार 3 + 1 इथे काय ना 3 + 6 बघा 3 चा वर्ग 9 या 10 3 2 5 3 1 4 5 20 into c 20 झालं 10 upon 20 is equal to 6 म्हणजे c is equal to 5 भेटला. मग आता म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 तो काय होईल बरोबर या दोघांच्या म्हणण्यानुसार याची व्हॅल्यू म्हणजे ही हे म्हणजे हेच आहे ना आणि हे म्हणजे काय झालं हे झालं आणि याच्यामध्ये कोण कोण करायचं ए बी तो हे घ्यायचं डायरेक्ट काय ना इंटिग्रेशन ऑफ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ या पूर्णाच्या जागा घेणार याची जागा कोण घेतली -1/2 मग -1/2 काय करू कॉन्स्टंट आणि इंटिग्रेशन ऑफ 1 आपण काय लिहून टाकू x + 1 आणि त्याला इंटू काय करून टाकायचा dx. पुढची व्हॅल्यू कोणाची आहे b ची b आहे 1 म्हणजे 1/x + 2 प्लस इंटिग्रेशन ऑफ 1/x + 2 इंटू dx. पुढची व्हॅल्यू कोणाची आहे c ची किती आहे +1/2 +1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 काय ना x - 3 इंटू dx इंटू काय ना dx दिसतं का नाही दिसत नाही ओके. जर मग आपल्याकडं
वन बाय एक्सचं इंटिग्रेशन काय असतं मागे x. मग 1/x प्लस b चं पण इंटिग्रेशन काय असणार log of ax प्लस b आणि याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन मध्ये काय ना a. ओके पहा मग I is equal to 1/2 याचं इंटिग्रेशन log of x प्लस 1 आणि x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 तो अपॉन मध्ये लिहायची गरज नाही. प्लस याचं काय ना log of x प्लस 2 याचा पण डेरिव्हेटिव्ह काय ना 1 लिहायची गरज नाही. प्लस 1/2 log of x minus 3 याचा पण डेरिव्हेटिव्ह काय ना 1 लिहायची गरज नाही. आणि शेवटी नसीबाचे शांत झोपून राहतो. ओके नाईट मारायचं काम पडलं तर मला 2-4 मार्काचा पेपर राहिला तर डबल 6 महिने अभ्यास करायला कोणणार नाही. कुठं ना पहिलं इथं मायनस इथं मायनस समजा. ठीक आहे कळलं का दादा याने म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन. हा स्क्रीनशॉट मारा स्क्रीनशॉट. मस्त नाईट मारायची आज अभ्यास करायचा धन अभ्यास करायचा भाऊ. घरच्या म्हणलं पाहिजे पोरं येडे तिकडे झालं काय. इतक्या दिवस झोपा घेतल्या पोरानं घरचे काय माहिती हो ऐकली रे. हा पुढचं मिक्स आहे मिक्स. एक अगोदर मेथड शिकलो आपण कोणती सबस्टिट्यूशन आणि ही पार्शियल फ्रॅक्शन दोघांचं मिक्स. ओके इंटिग्रेशन ऑफ 1/(x) in bracket 2 minus log x another bracket 2 log x minus 1 अल्फा इंटू काय म्हटला इंटू काय म्हटला अरे बाप इक्वेशन नंबर कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह आहे का भाऊ ऐका log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x म्हणून बघा पुट करायचं 1/x log x t पुट करायचा आणि मग म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे बाबू 1/x t चा चा काय येईल dt अपॉन dx चा आपण मला dx ट्रान्सफर केला आणि मग म्हणायचं इक्वेशन 1 becomes मग इक्वेशन 1 पुन्हा आलं की काय म्हणते इंटिग्रेशन पण मग या dx च्या जागेवर काय ना dt 2 च्या जागेवर 2 मायनस च्या जागेवर 3 दूसरा का नाम 2 लॉगच्या जागेवर 3 मायनस का नाम 1 आता गेले पण बाय पार्शियल फ्रॅक्शन बाय हे थर्ड टर्मला पण सोडवता येईल पार्शियल फ्रॅक्शनला पण सोडवता पण थर्ड टर्मला सोडवण्यासाठी याला तुम्हाला कंबाईन करणे काय करणे कंबाईन करणे कंबाईन करणे पार्शियल फ्रॅक्शन तुम्ही सोडवता बरोबर आहे का बघा पार्शियल फ्रॅक्शन काय म्हणायचं याला म्हणायचं आहे इक्वेशन 2 मग म्हणायचं बाय पार्शियल फ्रॅक्शन मग बाय पार्शियल फ्रॅक्शन नुसार बाळावर या ठिकाणी I is equal to integration dt दिला dt ची नेक्स्ट वर बनणार नाही इथं 1 आहे वर कोणीच नाही इथं 2 मायनस t आहे आणि तो काय आहे 2t मायनस 1 पण ते आपण पहिला फॅक्टर पहिल्या सेंटेन्स काय आहे आपण t मायनस t प्लस b आपण दुसरा फॅक्टर काय आहे 2t मायनस 1 याला इक्वेशन नंबर 3 आता कोण काय केलं
लेफ्ट साइडच्या डिनॉमिनेटर. मग काय करायचं माहिती मला लेफ्ट साइडचा डिनॉमिनेटर काय आहे 2 मायनस टी आणि 2t मायनस 1 ऑन बोथ साइड ऑन बोथ साइड. मग आता याला मल्टिप्लाय केलं तर हे याच्या सोबत कॅन्सल काय राहिलं 1 काय राहिलं राहिला इकडे a हा याच्या सोबत कॅन्सल a सोबत जोड राहिला 2t मायनस प्लस b च्या सोबत हा कटला तर b च्या सोबत जोड राहिला c मायनस b इक्वेशन नंबर किती आला 4. आता a ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागलं a चा डिनॉमिनेटर मग काय a चा डिनॉमिनेटर 2 मायनस 4 2 मायनस 2 is equal to 0. That is आता मायनस 3 इकडे पाठवले मायनस 3 कडे गेला काय प्लस 3 म्हणजे 2 is equal to t होईल म्हणजे t is equal to काय होणार 2 हे इक्वेशन नंबर 4 आणि चौथे ना चौथे इक्वेशन मागच्या वेळेस तिसरा आला म्हणजे तिसरा ओके बाय जी घेतली इथे टाकणार मग हा 1 जसाच्या 1 as it is a as it is 2 पण as it is याच्या जागेवर पुन्हा 2 पण as it is minus 1 1 असेल 2 minus 2 च्या जागेवर काय ना हे तुम्ही 4 तुम्ही एक केला 3 होईल मग 3 काढल्यानंतर काय 1/3 ना तर a ची किंमत काय झाली आता काय करणार सेकंड आहे काय करणार काय करणार पुट b चा डिनॉमिनेटर 2t minus 1 2t minus 1 is equal to 0 that is हा मायनस 1 तिकडे इकडे प्लस 1 आणि नंतर 2 जाईल आपण म्हणजे t is equal to काय आला 1/2 in equation 4 असं करायचं चौथे मग चौथे इक्वेशन मध्ये करायचं काय करायचं तिकडे बघूया हा 1 is equal to 0 plus b इथे राहणार 2 आणि टीचर दिला त्याला 1 बरोबर त्याला जर सोडवायला गेलं तर 10 is equal to बेदुरी 4 तुम्ही केला 3 3 by 2 b म्हणजेच b is equal to काय म्हणतात therefore b is equal to आणि इकडे झाला एक पे आणि 3 आपण म्हणजे 2 आहे कळलं का b is equal to काय भेटला 2 मग म्हणायचं from equation 2 and 3 वरचा काही संबंध नाही सध्या from equation 2 and 3 and 3 काय भेटणार हे I is equal to dt upon 2 minus c 2t minus 1 त्याच्यावर h व्हॅल्यू काय आहे 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1 upon 2 minus dt प्लस h व्हॅल्यू काय आहे 2/3 इंटिग्रेशन ऑफ dt आहे रे पुस्तक पाहिल्या 1 upon 2t minus 1 into dt याला सॉल्व करायचं पहिल्यासारखंच I is equal to 1/3 याचं काय होणार log of 2 minus t पण तुमचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस t चा -1 काय येणार आहे 1 आला ना फक्त -1 आला पण याच्या आपण मध्ये घेऊन टाकायचं मायनस बरोबर हा 2/3 याचं काय येणार log of 2t minus 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2t चा 2 -1 चा 0 आणि प्लस काय येणार याला सिम्प्लिफाय करा I is equal to काय येणार रे R2 इथं 1/3 दोघांमधला 1/3 कॉमन इथं काय राहिलं log of 2t minus इथं काय राहिलं मायनस log of 2 minus बरोबर आहे का समजलं का हे नंतर काय लिहिलं होतं बघा हा 1/3 कॉमन आला इथं काय हा -1 आणि इथं त्याला रे मायनस आहे अरे आपण म्हणतो 1 नाही लिहिलं तरी चालते मग मायनस लॉग ऑफ 2 minus 3 आणि प्लस लॉग ऑफ 2t minus 1 प्लस लॉग ऑफ 2t minus 1 आज दोघं लिहिलं पॉझिटिव्ह होतं म्हणून आम्ही हे नंतर लिहिलं
शेवटचा प्लस. असं का केलं? हा 1/3 याला किती? लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला आहे लॉग ए अपॉन बी. काय ना त्याचं? लॉग ए हे म्हणजे 2t मायनस 1 अपॉन 2 मायनस टी प्लस. फायनली तुम्हाला टी ची व्हॅल्यू काय करायची आहे? रिप्लेस करायची आहे. Therefore I is equal to 1/3 log of in bracket 2 लक्षाचा तसा ची व्हॅल्यू काय दिलं? log s 2 log s minus 1 upon 2 minus log s bracket plus c is our final answer. कळालं का? Take a screenshot. कळालं का? पार्शियल फ्रॅक्शन. चला काढला तर स्क्रीनशॉट. पुढचा प्रश्न बाय पार्शियल फ्रॅक्शन बघा. इंटिग्रेशन ऑफ sec square x upon tan x another bracket tan x in bracket tan x plus 1 into dx हा प्रश्न आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 कोणाचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे? tan x. कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? tan x. म्हणून आपण काय करणार? tan x is equal to t differentiate with respect to x tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x dx is equal to काय ना dt. इक्वेशन 1 becomes therefore r is equal to integration of sec square dx चा काय ना dt upon tan x चा काय ना t ब्रॅकेट काय ना t plus 1 इक्वेशन नंबर 2. मग पुन्हा म्हणायचं बाय पार्शियल फ्रॅक्शन. मग इथं आता पार्शियल फ्रॅक्शन आपण करणार 1 अपॉन t ब्रॅकेट t plus 1 is equal to a अपॉन पहिला फॅक्टर प्लस b अपॉन दुसरा फॅक्टर t plus 1 इक्वेशन नंबर 3. मग पुन्हा काय म्हणते ते मल्टिप्लाय बाय x चा डिनॉमिनेटर t ब्रॅकेट t plus 1 on both sides. मग याच्यानुसार काय करणार आहोत? याच्यानुसार आवर as it is physical. हा t या t सोबत कॅन्सल करायला 1. इकडे काय होणार राहणार? t कट t plus 1 t plus 1 कट. इथे t कटला मग याच्या सोबत कोण येणार? t plus 1 प्लस इथं b कोण कटला t plus 1 t plus 1 कट करणार त्यासोबत t येणार. इक्वेशन नंबर काय म्हणायचं? 4 म्हणायचं. आता काय करायची? किंमत काढायची. म्हणून काय करणार? प्रूफ करणार. कोणाचा डिनॉमिनेटर होता? a चा. a चा डिनॉमिनेटर काय? डायरेक्ट t is equal to 0. हे इक्वेशन नंबर 4. याला जास्तीत लिहायची गरज आहे का? नाही. कारण डायरेक्ट t ची व्हॅल्यू काय आहे? 0. मग याच्यात प्रूफ करायची. मग काय करणार बेटा? 1 is equal to a in bracket t plus 1 म्हणजे 0 plus 1 plus b to 0 0. मग therefore 0 plus 1 पण 1 into a म्हणजे a is equal to काय झाला? कळालं? असंच आता कोणाची व्हॅल्यू करायची आहे? 4. b चा डिनॉमिनेटर काय आहे? t plus 1 is equal to 0. That is p is equal to काय झाला? -1. आणि त्याच्यात ठेवायचा इक्वेशन नंबर 4. मग इथे काय आहे? 1 is equal to इथं t plus 1 आला होता. हे काय होणार? 0.
प्लस बी आणि टीची व्हॅल्यू किती आहे -1. मग बी इंटू -1 मायनस बी इज इक्वल टू 1 म्हणजे बी इज इक्वल टू -1. बी इज इक्वल टू काय होणार -1. लक्षात. आता म्हणायचं फ्रॉम टू अँड 3. काय म्हणायचं फ्रॉम टू अँड 3. मग आय इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय 1 नाही घेतलं चालते. इंटिग्रेशन आता येणार आहे दादा 1/t dt. बीची व्हॅल्यू काय मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/t प्लस 1 आणि इंटू dt. सोपं म्हणजे 1/t चं काय नाही लॉग मायनस त्याचं काय नाही लॉग ऑफ t प्लस लॉग a मायनस लॉग b चं काय होणार लॉग a अपॉन b अपॉन t प्लस टीची व्हॅल्यू रिप्लेस कर बघूया लॉग की मग लॉग ऑफ x अपॉन x प्लस 1 प्लस c. कळानंतर रे पाहू पटकन स्क्रीन शॉट काढून घ्यायचा आहे. देवा पांडुरंगा इकडा पार्शियल फ्रॅक्शन समजलं कर बाळा. समजून राहिलं का ऑनलाईन PLIT वाले समजून राहिलं का हा बोल ते लेक्चर जो घे हा बोलत होती समोर बरं बरोबरची बाई इथं बसली आहे का बरं झालं कर बाळा हो अरे हो गया क्या चलो अगला क्वेश्चन देखिए अब ये फ्री वाले मार्क्स है फ्री वाले पॉकेट में मिलने वाले मार्क्स समझ में आने का दिखने में इंस्टर लगता है लेकिन बहुत फ्री वाले मार्क्स है ऐसा क्वेश्चन में समझ हम वहाँ 0 to 5 by 2 1 upon 1 plus under root of tan x into dx ऐसा क्वेश्चन. अब इसमें क्या करना है tan x का मतलब क्या होता है बेटा tan x का मतलब होता है sin x अपॉन cos x. समझ रहे हो तो sin x अपॉन cos x होता है तो इसको क्या करना है कन्वर्ट कर देना है sin x अपॉन cos x के फॉर्म. ये बचेगा यहाँ वन ये वन है और ये रूट में ऊपर चला जाएगा sin x और नीचे रहेगा cos into dx. अब इसको क्रॉस मल्टीप्लाई करना है क्या करना है क्रॉस मल्टीप्लाई तो r इज इक्वल टू 0 to 5 बाय 2 तो ये क्या हो जाएगा रूट ऑफ cos x into 1 पहले मैं डिनोमिनेटर लिख लेता हूं रूट ऑफ cos x into 1 क्या हो जाएगा रूट ऑफ cos x प्लस ये रूट ऑफ sin x इधर का डिवाइड वाला ऊपर तो क्या रहेगा रूट ऑफ sin x और अपॉन में क्या आएगा रूट ऑफ cos x into 1 रूट ऑफ cos x तो ऊपर चला जाएगा 1 को मल्टीप्लाई में तो ऊपर भी हो जाएगा रूट ऑफ cos x और ये बचा 3x
और इसी को बोलना है इक्वेशन नंबर 1। अब सीधी बात दो बकवास क्या करना है, सीधी बात दो बकवास। अब देखिए बाय प्रॉपर्टी क्या करना है, बाय प्रॉपर्टी। प्रॉपर्टी ऐसी बेटा इंटीग्रेशन ऑफ 0 to a integration of 0 to a f of x dx is equal to integration of 0 to a ही मिलेगा, लेकिन f of तो आपने क्या लिखा है, इकोनॉमिक एडिशन माइनस इकोनॉमिक एडिशन माइनस x लेना है बेटा, इकोनॉमिक एडिशन माइनस, ठीक है समझ आ रहा है। इसका एडिशन इकोनॉमिक एडिशन माइनस तो इसकी और इसका एडिशन क्या हो जाएगी, a माइनस क्या रहेगा x और बचा हुआ, और यह बॉक्स x मतलब ये पूरा, मतलब जहां जहां x से वहां क्या करना है a माइनस x, ये मतलब क्या है हमारा मतलब x की जगह पाई बाय 2 माइनस x पुट करना है, समझ में आया? एकदम सिंपल है, ऑप्शन के बाद समझिए क्या मिलेगा, i इक्वल टू a 0 टू पाई बाय 2 हो गया। देखो मतलब फंक्शन में a माइनस x मतलब पाई बाय 2 माइनस x लिखना है, जहां जहां x है, जहां जहां x है वहां क्या लिखना है, पाई बाय 2 माइनस x, ठीक है। अपॉन यहाँ भी अंडर रूट ऑफ cos और क्या आएगा पाई बाय 2 माइनस x प्लस यहाँ क्या आएगा अंडर रूट ऑफ साइन ऑफ पाई बाय 2 माइनस x आएगा, ओके। और यहाँ क्या आएगा साइन बेटा आएगा, ठीक है समझ रहे हो। पुट और पुट हाँ इधर ना x नहीं है cos पाई बाय 2 माइनस। अब बेटा आप लोगों को मैंने ये भी बताया होगा कभी ना कभी, आजा सनम तेरी कसम, तो साइन पाई बाय 2 माइनस थीटा का क्या होता है तो थीटा, और cos पाई बाय 2 माइनस थीटा का क्या होता है साइन थीटा, ध्यान में रखना, ओके। अब वैसा अगर समझ में नहीं आया तो डायरेक्ट डायरेक्ट क्या करना है ये बताता हूँ, ये इक्वेशन नंबर बनेगा इन सबकी जगह बदल देंगे, जहां रूट ऑफ cos x वहां रूट ऑफ sin x लिखना है, जहां रूट ऑफ sin x वहां रूट ऑफ cos x लिखना है, खत्म कर, ठीक है। ये देखो ये i एज इट इज, ये i हो गया एज इट इज, ये 0 टू पाई बाय 2 एज इट इज, इसका आंसर मैं बताऊंगा आपको पाई बाय 4 आने वाला है, क्या आने वाला है पाई बाय 4, कैसा आता है वो भी बताऊंगा, ठीक है। तो 0 टू पाई बाय 2 हो गया, तो यहाँ रूट ऑफ cos पाई बाय 2 माइनस x, तो मैंने क्या बोला जहां पे रूट ऑफ cos x है वहां पे क्या लिख देना, क्या चिपका है वहां पे रूट ऑफ sin, जहां पे भी रूट ऑफ cos x था पहले तो क्या चिपका देगा रूट ऑफ sin x, प्लस यहाँ पे रूट ऑफ sin x है वहां क्या चिपका देंगे रूट ऑफ cos x। आप बोलो इसमें ऐसा तो ऐसा रूट ऑफ cos ऑफ पाई बाय 2 माइनस x की वैल्यू क्या होती है sin x होती है, इसलिए यहाँ पे sin x लिखते हैं, यहाँ पे भी सेम था sin x, और sin पाई बाय 2 माइनस x की वैल्यू क्या होती है cos x। अब इसको इक्वेशन नंबर 2 देंगे। अब देखिए दोनों की अगर हम एडिशन करेंगे इक्वेशन 1 और इक्वेशन 2 की, सीधी बात है दोनों की क्या करनी है एडिशन करनी है, एडिंग 1 एंड 2, एडिंग 1 एंड 2, दोनों का डिनोमिनेटर सेम है, देखिए रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ sin x, रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ sin x, सेम है दोनों का डिनोमिनेटर, दोनों का डिनोमिनेटर सेम है, दोनों के लेफ्ट साइड में i है, दोनों के लेफ्ट साइड की एडिशन क्या हो जाएगी फिर i प्लस i, क्या हो जाएगा i प्लस i इज इक्वल टू, दोनों के लिए इंटीग्रेशन 0 टू पाई बाय 2 है, इंटीग्रेशन कंबाइन होगा, दोनों का डिनोमिनेटर सेम है, इसलिए दोनों का डिनोमिनेटर जो कुछ भी है रूट ऑफ cos x प्लस sin x को लिख देंगे, रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ sin x। अब दोनों का डिनोमिनेटर सेम है तो न्यूमरेटर में क्या करनी है हमको एडिशन करनी है, इधर न्यूमरेटर में क्या है रूट ऑफ cos x है तो वो रूट ऑफ cos x आएगा, और इधर न्यूमरेटर में क्या है रूट ऑफ sin x आएगा, देखो डिनोमिनेटर और न्यूमरेटर दोनों सेम हो जाते हैं, समझ में आएगा दोनों क्या हो जाते हैं सेम, तो दोनों सेम होने के बाद में क्या हो जाएगा दोनों कैंसिल हो जाएंगे, i प्लस i क्या हो जाएगा 2i, इधर लिमिट रहेगा 0 टू पाई बाय 2,
यहाँ पे कुछ भी नहीं बचने वाला था, बचेगा 1, तो इधर क्या आएगा dx। 1 का इंटीग्रेशन क्या होता है x, तो ये 2r as it is, 1 का इंटीग्रेशन x आ गया और लिमिट रहेगा 0 to पाई बाय। अब ऐसा आता इधर प्लस सी नहीं लेते, लिमिट अगर आया तो प्लस सी लेने आएगा नहीं, तो क्या करना है वहां पे अपर लिमिट माइनस लोअर लिमिट। ये 2i आज ही रहेगा, x की जगह पुट करना है अपर लिमिट पाई बाय 2 माइनस लोअर लिमिट पुट करना है। तो ये 2i इज इक्वल टू आएगा पाई बाय 2 माइनस 0 का मतलब क्या हो गया पाई बाय 2। तो ये 2 इधर डिवाइड को मल्टीप्लाई में चला जाएगा, तो i इक्वल टू क्या आएगा पाई बाय 4, कितना आएगा 4, तो i की वैल्यू बनेगी पाई बाय 4। समझ में आ रहा है, i इक्वल टू क्या बनेगा पाई बाय 4। तो आंसर देखो कहां पे लिखता है आपको डायरेक्टली, अपर लिमिट माइनस लोअर लिमिट डिवाइड बाय 2। इसको सॉल्व करेंगे पाई बाय 2 माइनस 0 तो पाई बाय 2 डिवाइड बाय 2, तो ये हो जाएगा पाई, तो इसको मल्टीप्लाई में आएगा तो पाई बाय 2, उधर ही आंसर। ठीक है, ये है प्रॉपर्टी वाले क्वेश्चन। अब एक बार मैं फिर से बता रहा हूँ, इजी कैसे है तो दिमाग ज्यादा लगाने की जरूरत क्यों नहीं है। फिर देखिए अब बघा आता इथं रूट ऑफ tan x होता, त्याला काय करायचं रूट ऑफ sin x अपॉन रूट ऑफ cos x करून घेतलं, सिम्प्लिफाय करून घेतलं, हे झालं पहिले इक्वेशन। काही वेळेस तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन असा पण असेल, असा डायरेक्ट या फॉर्मॅट मध्ये सुद्धा क्वेश्चन असू शकतो। तिथे रूट असेल, क्यूब रूट असेल, cos रेस टू n असेल, cos रेस टू n, sin रेस टू n काही असेल, त्याचा विचार करायचा नाही। ओके, कारण हे शेवटी काय होणार आहे कट होणार आहे, शेवटी काय होणार आहे कट होणार, त्याचा विचार करायचा नाही। काय करायचं बाय प्रॉपर्टी म्हणायचं, प्रॉपर्टीचा सुद्धा विचार करताना हा 0 याला a म्हणायचं, 0 to a याला फंक्शन म्हणायचं f of x dx। लक्षात, मग 0 to a म्हणायचं आणि जिथं x आहे तिथे काय म्हणायचं a minus h। आता काही काही वेळेस इथं पण एखादी व्हॅल्यू असते, मग मी त्या प्रॉपर्टीला a to b म्हणेल, काय म्हणेल इथं पण a to b म्हणेल आणि इथं काय म्हणेल a plus b minus x म्हणेल, बरोबर a plus b minus असं आलं लक्षात। जेव्हा जेव्हा ए असेल तेव्हा प्रॉपर्टी काय अवघड नाही की दादा पंचने, ठीक आहे। मग याच्यानुसार जिथं एक्स होता तिथे काय ठेवला a मायनस एक्स, म्हणजे पाय बाय 2 मायनस एक्स, पाय बाय 2 मायनस एक्स, पाय बाय 2। बस हेच काय करायचं उलट करून घ्यायचं, कॉसच्या जागेवर साइन एक्स, साइनच्या जागेवर कॉस एक्स, संपलं दिसलं। कॉसच्या जागेवर साइन एक्स, साइनच्या जागेवर कॉस एक्स, दोघांची काय करायची आहे ऍडिशन। दोघांची ऍडिशन करताना i प्लस आय द्यायचं, फक्त इकडं लिमिट 0 टू पाय बाय 2 dx द्यायचं आणि हा जो डिनॉमिनेटर आहे तोच न्यूमरेटर मध्ये लिहून टाकायचं। दोन्ही कॅन्सल होऊन जातात, दोन्ही कॅन्सल झाले करायचे 1, 1 चं इंटिग्रेशन यस अपर लिमिट लोअर लिमिट, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट पाय बाय 2 आला, हा लिमिट ट्रान्सफर केल्यावर काय झालं उत्तर पाय बाय 4 आलं लक्षात। कळलं नाही तर या स्क्रीनशॉट बाप मस्त खाली लय पाय दुखायला भाऊ। झालं का, पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्या पटकन, हा डबल एक आहे विचार। हा पुढचा प्रश्न त्याचं मी उत्तर पाय बाय 4च आहे। पुढचा प्रश्न असा झाला हो, i इक्वल टू 0 टू पाय बाय 2 1 अपॉन 1 प्लस क्यूब रूट ऑफ, काय इथं क्यूब रूट ऑफ, मग इथं पण काय येणार क्यूब रूट ऑफ, इथं पण काय येणार, इथं पण काय येणार क्यूब रूट, क्यूब रूट, क्यूब रूट, क्यूब रूट, होय क्यूब रूट, 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 बाकी सारखंच कळलं का, बाकी सगळं सारखं। समजलं काय समजलं, कळलं का, क्यूब रूट असेल तर क्यूब रूट, लक्षात आलं का, याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या।
झालं का बघूया पांडे? पहा आता पुढचा प्रश्न लय भारी. पहा दादा, डायरेक्टली हे गायब केलं सगळं. पहा आता हे गायब केलं आणि मी काय म्हणतो बा तिथं काय माहिती का, इथं घेतला मी tan रेस टू एन एक्स साइन रेस टू एन एक्स कॉस रेस टू एन एक्स कॉस रेस टू एन एक्स कॉस रेस टू एन एक्स साइन रेस टू एन एक्स कॉस रेस टू एन कॉस रेस टू एन साइन रेस टू एन साइन रेस टू एन साइन रेस टू एन कॉस रेस टू एन कॉस रेस टू एन साइन रेस टू एन कॉस रेस टू एन साइन रेस टू एन. तर हे उत्तर तेच. कळलं का? काही एवढं काही पण जास्त विचार करायचा नाही. कळलं का? कळलं स्क्रीनशॉट. किती सोपं आहे मॅथ पावर. सर अगर 2 क्वेश्चन ऐसे आए तो हम पेपर में लिख सकते क्या? क्वेश्चन रेफर क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन करने का. आइदर रेफर बुक पेज नंबर. ठीक है होगा. भी आपको हाँ चलो अब दूसरा वाला ऐसा है. दूसरा वाला इंटीग्रेशन ऑफ 1 to 4 cube root of 9 minus x upon cube root of 9 minus x plus cube root of x plus 4 into dx इक्वेशन नंबर 1. चलो बताओ सीधी बात तो बकवास. आंसर क्या आएगा? ये 4 minus 1 डिवाइड बाय 2 मतलब 3/2 आंसर आने वाला है. कितना आंसर आने वाला है? 3/2. समझ में आ रहा है क्या? देखो जब भाई क्या बोलने का बाय प्रॉपर्टी. बाय प्रॉपर्टी. प्रॉपर्टी के कहने से हमको थोड़ा बहुत समझ में आता है. तो प्रॉपर्टी क्या बोलेगी? क्यूब रूट ऑफ 9 माइनस एक्स क्यूब रूट ऑफ 9 माइनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. ओके इसके हिसाब से हम अगर देखा जाएगा तो क्यूब रूट ऑफ 9 माइनस एक्स क्यूब रूट ऑफ 9 माइनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. तो क्या है 1 प्लस 4 है. तो मैंने क्या बोला था उसको a प्लस बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स बोलिएगा. ओके यहाँ पे फिर से इंटीग्रेशन a प्लस बी और एफ ऑफ क्या बोलिएगा a प्लस बी माइनस एक्स और डी एक्स. ठीक है a प्लस बी माइनस एक्स 0 प्लस a था माइनस एक्स मतलब ये माइनस एक्स. ठीक है ये भी लिखिए. पहले वाले क्वेश्चन में ये भी प्रॉपर्टी निश्चित होनी चाहिए. ठीक है ज्यादा सोचने का नहीं तो प्रॉपर्टी लिखने के. ठीक है क्या आएगा फिर r इज इक्वल टू इंटीग्रेशन 1 to 4. इधर क्या है बेटा क्यूब रूट माइनस माइनस इसकी जगह पे लाना है x की जगह पे क्या a प्लस बी माइनस एक्स 1 प्लस 4 5 माइनस एक्स. समझे? अपॉन इधर क्या आएगा क्यूब रूट 9 माइनस 5 माइनस एक्स प्लस क्यूब रूट क्या आएगा इधर x की जगह पे 5 माइनस एक्स प्लस. ठीक है मैंने आप लोगों को एक बात बोली थी दोस्तों कि इंटीग्रेशन 1 to 4 आ जाएगा. ये वाले वैल्यू इसको एक्सचेंज करने के लिए बोला था. किसके साथ? इसके साथ. तो बोलो यहाँ पे क्या आएगा बताओ. दिमाग लगाओ. एक्स प्लस 4 आएगा. सीधी बात तो बकवास. अरे बाप ये बोला मैंने एक्सचेंज होता है करके ज्यादा दिमाग लगाने का नहीं. अगर आपको लगेगा कैसे तो देखो ये नहीं ये -5 ये माइनस माइनस हो गया प्लस एक्स. तो ये क्या आएगा 9 माइनस 5 बोले तो 4 प्लस एक्स आएगा और 4 प्लस एक्स ही लिख दिया मैंने. समझे कि नहीं समझे बाबा? समझ में आया? ठीक है सीधी बात. इसकी जगह पे ले जाएगा. समझ रहे हो?
क्या आएगा फिर क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4 प्लस इसकी जगह पे क्या आएगा बता 9 माइनस 6 देखो आता क्या आई प्लस 4 माइनस समझे इंटू डीएस और इसको देना है इक्वेशन नंबर 2 अब क्या बोलना है मुझे आड़ी बनाए 2 लेफ्ट साइड आई प्लस आई क्या हो जाएगा दोनों का इंटीग्रेशन 1 to 4 बाद में क्या बोला था मैंने डिनोमिनेटर लिखना है ऊपर आगे के लिए लेना बोला था क्या क्यूब रूट ऑफ 9 माइनस x प्लस क्यूब रूट ऑफ x प्लस 4 इंटू dx ऊपर भी दोनों की एडिशन होगी मतलब क्यूब रूट ऑफ 9 माइनस x प्लस क्यूब रूट ऑफ x प्लस 4 यही ऊपर आएगा ज्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं ये 3 वाले मार्क करना क्यूब रूट ऑफ x प्लस 4 चार मार्क लिया ना कळलं का फोकटचा क्वेश्चन आहे आय प्लस आय 2y 1 2 4 इथं काहीच नाही काय 1 इंटू dx 2y इंटिग्रेशन 1 to 4 1 चे इंटिग्रेशन किती येणार लिमिट काय आहे 1 to 4 मग 2y इज इक्वल टू याच्या जागी अप्पर लिमिट म्हणजे 4 मायनस 2 1 मग I इज इक्वल टू 4 आणि 1 केला 3 आणि हा 2 I इज इक्वल टू 5 झाला कळलं का फोकट के मार खेळे भाऊ समजायला का नाही दादा चलो लिख लो फटाफट लिख लो न्यूटन राफसन मेथड गॉस सेंटर मेथडचे क्वेश्चन करून तेव्हा 12 मार्काला येतील 6 मार्काला येतील धीरज कोणी जर आता कुठे घेतला नसता तर त्याच्या जागेवर बघा ते क्लास चांगली करायला हमारे मग वयाला आपल्याला घरी जर कोणी नसलं तर माणूस वयाला नाही घरी बाहेर पुढे एकदा जाते जायच्या त्याचं काम करायचं करा ना मग ग्रेटर जर मला जर काय झाला पुन्हा ग्रेटर जर भेटला म्हणजे मला तर जुना ग्रेटरचा मला करत टाकायचा स्कूल वाटे ये बस एक करना
बाकी समझ आने का तो चला पुढच्या प्रश्न इकडे बोलू आपण आता थोडं थोडं चेंज इंटिग्रेशन बाय पार्ट सांगू का ध्यानात काय काय ठेवावं काय कळत नाही सर असं वाटत असं भाई लोग मैं तो कोशिश कर रहा हूँ एक दिन में बताने की जिसके ध्यान में रहेगा उसके लिए अच्छा है लेकिन मैक्सिमम टाइम तो ऐसा ही होता है ध्यान में नहीं रहता है थोड़ा सोच समझ के याद करके चलाने का है कल के पेपर का टाइमिंग जो 3 घंटे का अच्छे से निकलने का होगा मैं तो बहुत परेशानी हूँ और अगले सेमेस्टर में याद रखना है स्टार्टिंग से पढ़ाई करनी नहीं तो फिर हम तो पैसे कमा रहे है ना भाई ट्रेडिंग वेडिंग करके मेरे को बता दे सर जो इम्पोर्टर है वो वही ले रहा हूँ भाई मैं ठीक है चलो इंटीग्रेशन बाय पार्ट्स का मतलब क्या होता है इंटीग्रेशन ऑफ u इंटू वी dx होता है u इंटीग्रेशन ऑफ v dx माइनस इंटीग्रेशन इन ब्रैकेट इंटीग्रेशन ऑफ v dx उसके बाद वेट dx ऑफ u ब्रैकेट कंप्लीट इंटू dx ये फार्मूला है इंटीग्रेशन बाय पार्ट्स का भाई क्या याद रखेंगे ये फार्मूला है इंटीग्रेशन बाय पार्ट्स अभी ज्यादा सोचने के लिए नाइट मारने के अच्छे से मार्क्स करने के नहीं तो सो जाने का सुबह मॉर्निंग को 3 बजे उठने का पढ़ाई करने की नहीं तो चिट्टे बिट्टे लेते जाने के लिए रे बाबा पकड़े गए तो पूरा सेमिस्टर बर्बाद होता है ना बॉस इंटीग्रेशन ऑफ यू इंटू बी यू इंटीग्रेशन ऑफ वी माइनस ब्रैकेट इंटीग्रेशन ऑफ इन ब्रैकेट इंटीग्रेशन ऑफ वी डीएक्स ऑफ यू इंटू डीएक्स आलं लक्षात मला झोप यायची तरी पण समजून सांगा रे बाबा ओके 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 दिसतंय ना असं दिसत परिवार आहे बॉ प्रश्न इंटिग्रेशन ऑफ यक्स टॅन इनवर्स इंटिग्रेशन ऑफ यक्स टॅन इनवर्स यक्स इंटू डीएक्स मित्रांनो आता यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे LIATE ते म्हणतात ना लग्न समारंभ कार्य असलेली त्या ठिकाणी सत्कार केला जातात मग मोठ्या लोकांना पहिलं बोलवलं जातं मग हे लाभून आनंद सगळ्यात मोठे लोक यांना पहिल्या नंबरचं प्राधान्य हे इन्व्हर्स लोक त्यांना दुसऱ्या नंबरचं प्राधान्य हे आमदार लोक तिसऱ्या नंबरचं प्राधान्य हे आपले जवळजवळचे टप्प्यावाले मित्र यांचं प्राधान्य आणि हे दुश्मनाचा काहीतरी शब्द पासून सुरू होतो ना हा हे दुश्मन सगळ्यात शेवटचे ते कळलं का ओके काय ध्यानात राहायचं लॉगॅरिथमिक इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक एक्सपोनेन्शियल ओके पण ह्या 5 पैकी कोणत्याही दोघं जण जेव्हा मल्टिप्लाय मध्ये असतील तेव्हाच हा रूल लागू होते तेव्हाच लागू अदरवाईज नाही कळलं का या 5 पैकी कोणतेही 2 मल्टिप्लाय मध्ये असतील तर मग एक्स आणि टॅन इन्व्हर्स एक्स हे 2 मल्टिप्लाय मध्ये आहेत बरोबर आहे का पण मग प्रश्न असा असला इंटिग्रेशन ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स इंटू डीएक्स हे पण याला सोडवावं लागतंय कारण की याला काहीच नाही सोपे म्हणजे कोण आहे 1 आणि तो 1 म्हणजे कोण असणार आहे अल्जेब्रिक
आमदार खासदार लोक पास्टंट राहते त्याला कोण काय म्हणायला काही गरजेनं राहत नाही. त्याच्यात नोंदीत राहते बरोबर आहे का. तशी कंडिशन असते. ओके बघा बाळा सामान्य डोक्यात चालते काय करणार बघा आय इज इक्वल टू. आता याच्यानुसार आय ए टी नुसार पहिले काय पाहिजे इनव्हर्स आय बाय एन आय ए टी ई मग त्याच्यानुसार भागातील काय का नाही इनव्हर्स आहे का आहे. मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन पहिलं इनव्हर्सला लिहून घ्यायचं पुणे काय इनव्हर्स इंटू अल्जेब्रिक मग दुसरा यस आणि डीएक्स संपलं. मग आता तो रूल लावायचा. कोणता रूल लावायचा हा समजला हा वाला रूल लावायचा. हा तर सराव करूया. By this rule, by integration by parts. By integration by parts by part. हा फॉर्म्युला लागू करायचा आणि या फॉर्म्युलानुसार टाकणार हा आय येणार. पहिलं कोण येणार यू यू म्हणजे कोण आहे टॅन इनव्हर्स एक्स. इंटिग्रेशन व्ही म्हणजे कोणाचं एक्स डी मायनस पुन्हा इंटिग्रेशन पुन्हा ब्रॅकेट पुन्हा इंटिग्रेशन व्ही म्हणजे एक्स डी आणि इथं काय रे डीडीएक्स ऑफ यू म्हणजे कोण टॅन इनव्हर्स एक्स ब्रॅकेट कॉम्प्लीट इनटू डीएक्स. मग आय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स कसाच्या तसा. एक्स ची पॉवर 1 आहे तो एक्स चे इंटिग्रेशन काय असतं एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट या एक्स चे इंटिग्रेशन काय आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनव्हर्स चा रिलेटिव्ह काय आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कॉम्प्लीट इनटू डीएक्स. तर आता याला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे आय इज इक्वल टू या याला अगोदर घेऊ एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनव्हर्स मायनस यातला 1 बाय 2 पडला बाहेर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू 1 काय झाला एक्स स्क्वेअर आणि अपॉन मध्ये काय आला 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. आता इथे ऍडजस्टमेंट करावं लागतं काय करावं लागते ऍडजस्टमेंट वर पण एक्स स्क्वेअर आहे खाली पण एक्स स्क्वेअर आहे मग तिथं ऍडजस्टमेंट करायची डिनॉमिनेटर ऍडजस्ट करायचा कोण ऍडजस्ट करायचा डिनॉमिनेटर म्हणजे बघा आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनव्हर्स एक्स मायनस 1 बाय 2 इंटिग्रेशन खाली काय 1 प्लस एक्स स्क्वेअर मग वर पण पाहिजे 1 प्लस एक्स स्क्वेअर इथं काय 1 प्लस एक्स स्क्वेअर वर शिल्लकचं कोण घेतलं मग वापस पण लिहून टाकायचं मायनस वन कळालं का समजलं का. आधी 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर ऍडजस्ट केला मायनस 1 काय घेतला कारण हा प्लस 1 शिल्लकचा ओके. मग आता काय येणार हे आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनव्हर्स एक्स मायनस 1 बाय 2. आता इथे काय गडबड आहे पहा ब्रॅकेट मध्ये घेतो मी इंटिग्रेशन 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर किती होणार 1 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 आणि नंतर मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर कळलं का. हा 1 प्लस एक्स स्क्वेअर याला पण डिवाइड मध्ये याला पण डिवाइड मध्ये ना मग 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर काय होतो 1 त्याच्यासाठी आपण ते ऍडजस्ट करतो बनायचं बरोबर इथे काय ना 1 आणि dx नंतर बोलवायला मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल dx. आता याला सोडवायचं झालं उत्तर एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनव्हर्स एक्स मायनस 1 बाय 2 वरचे इंटिग्रेशन मायनस मायनस वन बाय 2 आणि 1 अपॉन टॅन इनव्हर्स एक्स एक्स काय घ्या इथे डबल टेक अ स्क्रीनशॉट. चला आता गलती लागायची क्लासला चला गलती लागायची बाबा
चालेल. हॅलो सर. एक टॅन याचा येतो. बोल मला. हॅलो सर. सर ते 1/2 tan इनवर्स x प्लस c आहे ना, तिथं शेवटला तर तिथं 1/2 घेतलं तुम्ही. हा ते 1/2 डबल कस काय आलं विचारतो. अरे या डिरेक्टच्या पाहिजे म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय केलं का? ठीक आहे ठीक आहे. कसं व्हायच्या हा असं समजलं समजलं. हा इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स इंटू dx. याला काय घ्यायचं? 2 मार्कासाठी विचारलं. इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x इंटू 1 इंटू dx घ्यायचं. इथं 1 घ्यायचं बळजबरीच. लॉग आलं किंवा इनवर्स आलं. इंटिग्रेशन घेत असताना लॉग x किंवा इनवर्स. म्हणजे बघा tan इनवर्स, sin इनवर्स, cos इनवर्स, sec इनवर्स, cosec इनवर्स, कोणता बी इनवर्स झाला सापैकी लॉग x. असं कोणतं झालं त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं 1 आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं झालं. मग I is equal to इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा म्हणणं काय? काय होतं इंटिग्रेशन बाय पार्ट्स? इंटिग्रेशन ऑफ u into v dx is equal to u इंटिग्रेशन ऑफ v dx minus इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ v dx आणि dx ऑफ u into dx असं होतं बेटा. बरोबर आहे. पण याच्यानुसार काय करायचं? फटाफट आपल्याला सॉल्व करायचं का नाही? पहिलं u म्हणजे काय ना tan इनवर्स इंटिग्रेशन v म्हणजे कोण आहे? 1 dx मायनस इंटिग्रेशन 1 dx आणि dx ऑफ tan इनवर्स x into dx. कळलं? ओके. मग आता याचा थोडा बदल करा. तर tan इनवर्स x 1 इंटिग्रेशन x मायनस इंटिग्रेशन इथं 1 इंटिग्रेशन tan इनवर्स x into आणि ती सुलभाड्या 1 अपॉन x प्लस x स्क्वेअर आणि हा मग I इज इक्वल टू हे काय होणार x tan इनवर्स x मायनस इंटिग्रेशन x इंटू बघा x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इंटू dx. आता इथे याचा डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्टमेंट करायला. याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 ऍडजस्टमेंट I इज इक्वल टू x tan इनवर्स x मायनस 1 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 चा 0 x स्क्वेअर चा 2x. मग वर काय ऍडजस्ट करा सांगा बरं. वर 2 ऍडजस्ट करा ना. हा 2 कॅन्सल व्हायसाठी बाहेर काय घ्यावं लागेल? 1 बाय इंटिग्रेशन ऑफ dx. याचा डेरिव्हेटिव्ह जर वर अवेलेबल असला तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ वर f ऑफ x आणि f ऑफ x इथं dx असेल तर त्याचा होतं log f ऑफ x. मग त्याच्यानुसार बाळा म्हणून हा I आज राहणार x tan इनवर्स x आज राहणार मायनस 1/2 राहणार आणि याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. मग हे f ऑफ x हे f डॅश ऑफ x. मग उत्तर काय येणार? लॉग ऑफ f ऑफ x म्हणजे काय येणार? लॉग ऑफ 1 प्लस x स्क्वेअर. कळालं का? एक स्क्रीनशॉट. मला असं वाटतंय इंटिग्रेशन बस झाला का नाही तर मेंदू तुम्हाला घुसू शकते. ठीक आहे. आता किती वाजले? 10:30. कंटिन्यू करता ना रे? करता का कंटिन्यू बाळा? हो सर. हो ठीक आहे चालेल. काय डिरेक्ट नाही उद्याच डिरेक्ट आहे. आपले
एकदम पुढच्या वर्षी पिरियड आहे का नाही? 1 वर्ष 6 महिने घोळून नाही ठेवले 1 वर्ष गाडी थोडी करायची नाही 6 महिने दिवस करणार वांगे किती भाजी सकाळी सकाळी उपाशी पोटी 2 मेसेज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन घ्या सर ओके ओके बेटा हा मी 2 टाईप सांगितल्या एक बाकी आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची ती सांगून देईन ठीक आहे पहिलं मला आता जे जवळचे क्वेश्चन आहेत न्यूमेरिकल मेथडचे ते सांगतो आणि डिफरन्शियल इक्वेशनचा एक सोपा प्रश्न सांगतो हा ओके बिले अवघड एक काम करा डिफरन्शियल इक्वेशनचा क्वेश्चन सकाळी सकाळी पेपरला जायच्या अगोदर सांगेन हा पेपर कितीला आहे 9:30 आहे ना 9:30 आहे ना सकाळी झोपतून उठायचं 7 वाजता आणि 7 ते 8 जॉईन करायचं चालेल का हो सर हा डिफरन्शियल इक्वेशन घेईन सकाळी सकाळी या एमएसबीटी वाल्यासाठी खास ओके बघा बाळा बाप 2-2 मार्काचे क्वेश्चन पण सांगत नाही डायरेक्ट मोठा प्रश्न न्यूटन रॅप्सन मेथड येतोय येते का गॉस सॅडल जॉकोबिज मध्ये जुन्या गॉस सॅडल मध्ये नव्या आणि न्यूटन रॅप्सन फिगन फॉर्म्युला बाहेर टाकायचं इथे का तिथे दिसलं तर डायरेक्ट बेंच घेऊन तो घरी काढून देतो चला न्यूटन रॅप्सन मेथड येते का रे हो सर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन घ्यायचं का तुम्ही सांगा एमएसबीटी वाले बोला ऑटो आवास वाल्याने एकानं पण बोलायचं नाही तुमचा पेपर नाही उद्या हा एमएसबीटी वाले बोला कोणता यू सांगा बाळा हो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन घ्या बर 20 मिनिटात सांगून देतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसं करायचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं एकच टॉपिक सांगतो मी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि अगोदरचं जे झालेलं आहे त्याचे लेक्चर झालेले आहेत 2 ज्याला करायचं तेवढी रिव्हिजन मारून घ्या बाळा कारण बाकीच्यांचा टाइमपास करण्यात नाही मजा नाही हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन शिकवतो मी ओके बघा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं काय म्हणणं आहे असा ग्राफ असते बोले या ठिकाणी न्यूट्रल एक्सिस असतो ज्याला z 0 म्हणतात कळलं का आणि इकडे व्हॅल्यू असते z इन्फिनिटी पण कसा मायनस आणि इकडे असते z इन्फिनिटी काय असते z इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी z इन्फिनिटी अशा व्हॅल्यू असतात मग आता या ठिकाणी आपल्याला एरिया काढायचा असते काय करायचं असते एरिया या टोटल टर्मचा एरिया असते 1 टोटल एरिया असते 1 म्हणजे इकडचा एरिया 0.5 झाला आणि इकडचा एरिया काय झाला 0.5 कळालं का मग माझ्या काही गोष्टीचं उत्तर द्या मी जर म्हटलं तुम्हाला मला हे सपोज z 1 आणि हे
झेड इज इक्वल टू 2 भेटलं, या दोघांच्या मनातला एरिया काढायचा सांगितला तर तुम्हाला काय करावं लागतं, या पोझिशन पासून एरिया भेटत असते. झेड इज इक्वल टू 1 चा एरिया म्हणजे एवढा, हा झेड इज इक्वल टू 2 चा एरिया म्हणजे एवढा. कळलं का? मग मला या दोघांच्या मनातला म्हणजे हा एरिया काढायचा आहे. तर मला काय करावं लागेल, झेड इज इक्वल टू 2 मधून झेड इज इक्वल टू 1 ला मायनस करावं लागेल. काय करावं लागेल? मायनस. समजायला करायचं. मला जर त्यांनी म्हणलं याच्यावर पण कंडिशन डिपेंड आहे. काय म्हणते का, झेड इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 असेल. झेड का असेल, झेड म्हणा किंवा एक्स ची एक व्हॅल्यू दिली असेल, एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 2 असेल. ग्रेटर दॅन इक्वल टू असेल म्हणजे काय करायचं, उजव्या बाजूचा एरिया घ्यायचा, आणि लेस दॅन इक्वल टू असेल म्हणजे काय घ्यायचं, डाव्या बाजूचा एरिया. डाव्या म्हणजे त्या लाईनच्या, डाव्या बाजूचा त्या लाईनच्या उजव्या बाजूचा. हे लक्षात आलं का? आता याच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, एक टेबल असतं. काय असते? टेबल असते. काय असते? टेबल. एक दोन तीन दोन. काय म्हणतं, लय पाय दुखायले बरं बोला. काय आता पेपर तुमचा, जाऊ द्या असं वाटते, जाऊ द्या. रिपोर्ट बनायचं, रिपोर्ट फाईल घ्यायचं आणि कोरड्या किती शोधायचं. कोणत्या सेक्शन? अरे सवय 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 बरे सवय. हा, आता तुम्हाला जरा जरा दिसत चमकत चमकत कळतं. पहा, असा एक टेबल असते, एकतर असं पेज तुम्हाला दिल्या जाईल किंवा डायरेक्ट व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली असेल कीवर्ड मध्ये. ओके, समजा तुम्हाला झेडची व्हॅल्यू 0 टू झेडची व्हॅल्यू कुठे पाहायची, चेक करायची. मग तुम्हाला त्यानंतर म्हटलं 1.0 ची व्हॅल्यू चेक करा. कोणती व्हॅल्यू चेक करा म्हटलं? 1.0. तर मग 1.0 मध्ये जायचं. कसं जायचं? 1.0 मध्ये. ओके, 1.0 मध्ये जायचं आणि ही पहिली व्हॅल्यू सांगायची 0.3418. त्याला जर म्हटलं 1.1 ची चेक करा, ही पहिलीच व्हॅल्यू येणार. पण त्याला म्हटलं 1.12 चेक कर. काय म्हटलं? 1.12. तर हा इथला 1.1 आणि इकडचा 2 चा कॉलम चेक करायचा, आणि ते दोघांची ज्या ठिकाणी सांगड भेटते ती व्हॅल्यू असते, तो एरिया असतो. कळालं का? मग इथं जरा 1.47 म्हटलं, 1.4 मध्ये जायचं आणि प्लस 7 मध्ये जायचं आणि 1.47 दोघं जण कुठं भेटते ते पाहायचं. अशी व्हॅल्यू चेक करावी. ओके, एक तर एक शक्यतो तुम्हाला व्हॅल्यू गिव्हनच येणार आहे, असं टेबल टेबल काही येणार नाही. ओके, मग आता गिव्हन व्हॅल्यू कशी येणार, कसं काढायचं त्याला? हे दिसायला काय हो, दिसायला का रे? याला म्हणतात नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. काय म्हणतात? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. Normal distribution is the normal distribution is continuous distribution. It is limiting from the binomial distribution for large value of N, P and Q are not very small. Then it is called as the normal distribution. आता या फॉर्म्युलाशी आपल्याला काही एक घेणं नाहीये, याच्याशी घेणं नाही. झेड इज इक्वल टू असतो एस मायनस म्यू अपॉन सिग्मा. म्यू म्हणजे काय असतो? मीन. म्यू म्हणजे काय असतो? मीन. त्याला म्हणतात एक्स बार. दिसतंय का रे? दिसू राहिलं का बाळाओ? ए बाळाओ, दिसते का? झोपले काय?
मैसेज मध्ये सांगायला का यस यस ओके फिर इसको मीन बोलेंगे बॉस और थोड़ी साइड पढ़ा लेता हूँ इसकी और इसे क्या बोलेंगे सिग्मा सिग्मा मतलब क्या है तो क्या है स्टैंडर्ड डेविएशन क्या होता है ये स्टैंडर्ड डेविएशन और ये होता है मीन यहाँ पे लिखा है एक्स बार इक्वल टू म्यू इक्वल टू मीन सिग्मा इज द स्टैंडर्ड डेविएशन दैट इज एच बी वर्ग दहावा त्यात शिकले तुम्ही स्टँडर्ड डेविएशन ओके या मोड मध्ये पण स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकले असाल स्टँडर्ड डेविएशन ओके द नॉर्मल कर्व इज शेप ऑफ वेल सिमेट्रिकल अबाउट द कोऑर्डिनेट सो z इज इक्वल टू म्यू ऐसा कुछ तो भी है तो हमें सिर्फ ये वाला फार्मूला याद रखना फिलहाल z इक्वल टू x माइनस म्यू या फिर उसे मीन कहेंगे x बार अपॉन सिग्मा ठीक है ऐसे z की वैल्यू निकालनी z की वैल्यू निकालने के बाद में क्या करना है टेबल पे जाने का है और टेबल से z का एरिया निकालना है ठीक है तो एरिया लिखते एकदम सिंपल है अभी मैं आप लोगों को बताऊंगा तो आप लोग बोल जाएंगे बाप रे एवढं सोपं आहे काय चलो देखो बॉस इसको ऐसा ऊपर खींचेंगे और बाप रे बाप देखो भाई बोला क्या आपको इधर का 0.5 इधर का 0.5 इधर z इक्वल टू 0 इधर z इक्वल टू माइनस इंफिनिटी होता है इधर z इक्वल टू इंफिनिटी समझे अभी भाई हमारे को ये बात इंपॉर्टेंट है द एरिया अंडर द नॉर्मल कर्व फ्रॉम z इक्वल टू माइनस इंफिनिटी टू इंफिनिटी मींस कितना होगा 0.5 का 0.5 मतलब 1 समझे because of symmetry the area from z equal to 0 to z equal to infinity z is equal to 0 पासून z equal to infinity पर्यंत किती होणार 0.5 and is equal to the area of z equal to 0 to z equal to minus infinity is also equal to 0.5 समजलं का इकडचा पण 0.5 इकडचा पण 0.5 ओके बेटा अब यह है क्वेश्चन काय आहे क्वेश्चन एकदम सोपं रे एकटीच तुला हो बापा याचाच प्रश्न नाही मोठे विचारून दे बरोबर काय सांगितलं फाइंड द एरिया अंडर द नॉर्मल कर्व इन ईच ऑफ द केसेस एरिया काढायचा मग त्यानं पहिला एरिया विचारला दुसरा आले रे बरोबर हो पहिला एरिया विचारला z इक्वल टू 0 टू z इक्वल टू 1.2 मग z इज इक्वल टू 0 पासून z इज इक्वल टू 1.2 पर्यंत म्हणजे 1.2 ला चेक करायचं मला चेक करायचं 1.2 चा एरिया आता या ठिकाणी बघा z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू 1.2 मग एरिया बिटवीन z इक्वल टू 0.68 माइनस 0.68 and z इक्वल टू 0 ये दूसरा क्वेश्चन पहिला क्वेश्चन z इक्वल टू 0 टू z इक्वल टू 1.2 आता याचं उत्तर चेक करायचं नाही तुम्हाला मी काय सांगितलं तुम्हाला z इक्वल टू 0 टू z इक्वल टू 1.2 मग 1.2 मध्ये जायचं 0 द्यायच्या पाहिजे कळलं का आन्सर काही बरोबर नाही काय ते 3849 काय ते 0.3849 काय राहते ते 0.3849 दिसलं का आलं लक्षात आणि आता इथं काय विचारलं एरिया बिटवीन माइनस 0.68 आणि z इक्वल टू 0 मग चेक काय करायचं 0.68 ला चेक काय चेक करायचं 0.68 ला पुन्हा त्या टेबला मध्ये जायचं आता आणि 0.68 ला काय करायचं 0.68 ला काय करायचं चेक करायचं मग 0.6 8 आठव्या जायचं 0 1 2 3 4 5 6 7 8 यालं काय म्हणजे 518 518 पण नाही चालते 518 19 कंटेन चालते 2518 हॅलो 0.25 समजलं का सोपं आहे का नाही बरोबर आहे का नाही अरे चिल्लर आहे एवढं 2 मार्क विचार पण आता तिसऱ्या प्रश्नात काय म्हणतात ते माइनस 0.46 ते 2.21 साठी काय
आता तुम्हाला टेबल मधून लक्षात आलं कसं किती असते तर. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू गिव्हन पण असतात. काय असतात? गिव्हन पण. आता हा जो तिसरा क्वेश्चन आहे हा आपल्याला बघायचा. याच्यात काय सांगितलं बघा. या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे? एरिया बिटवीन z is equal to -0.46. कोणत्या साईडला येणार? -0.46 इकडे येणार. बरोबर आहे का? आणि z equal to 2.21 कुठे येणार? राईट साईडला येणार 2.2. त्या दोघांच्या मधला एरिया काढायचा. म्हणजे हा जो एरिया भेटला एवढा तो काय भेटणार? z equal to 0 to 2.21 भेटणार. बरोबर आहे का? आणि इकडचा काय भेटणार? z equal to 0 to z equal to 0.46 तो एरिया भेटणार. मग हा एक एरिया आणि हा एक एरिया या दोघांची काय करणार लागेल? ऍडिशन. म्हणून इथे लिहिलं एरिया बिटवीन z equal to 0 to z equal to 2.21 प्लस एरिया बिटवीन z equal to 0 to z equal to 0.46 minus 0.4. मग या दोघांच्या एरियाची बेरीज. हा पहिला वाला एरिया आणि दुसरा वाला एरिया. पहिल्या वाल्याचा एरिया दिले 0.4865 आणि दुसऱ्या वाल्याचा एरिया येते 0.177. हे गिवन असते आपल्याला डायरेक्ट. ओके, दोघांची बेरीज करायची काय होते? 0.6637. कळालं का भाऊ? समजलं का नाही समजलं रे? समजलं का भाऊ? आता मी याची कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. याची काय सांगतो? कन्सेप्ट लक्ष द्या. मेंदू लक्ष द्या. आता ते तर डायरेक्ट झाले तुम्हाला जे होत आहे. ओके, कन्सेप्ट समजा. सपोज आपल्याला मिस्टर बाळांमध्ये इथं जेडीची पट्टी 0 आहे. बघा इथं त्याचा जेडी पट्टी काय आला? 1 आला. आणि इथं काय आला? जेडीची पट्टी 2 आला. त्याला म्हटलं एरिया बिटवीन जेडी पट्टी 1 टू जेडी पट्टी 2 या दोघांच्या मनातला एरिया काढायचा. मग आपल्याला पहिला एरिया कोणाचा काढला? जेडी पट्टी 2 चा. मग आपण असं म्हणणार एरिया जेडीची पट्टी 2 and व जेडीची पट्टी 0 टू जेडी पट्टी 2. एरिया बिटवीन z is equal to एरिया बिटवीन z is equal to 0 and z is equal to 2. म्हणजे हा एरिया भेटत बघतो तुम्हाला. कळलं घ्यायचा. तो एरिया या पॉइंट पासून तर डायरेक्टली इथपर्यंत राहील. कळलं का? त्याच्यातून याचा एरिया मायनस करणे. मी मायनस काय येणार? एरिया बिटवीन z is equal to 0 to z is equal to 1. हे मायनस. जर सपोज प्रश्न आता असा असला find the area असला प्रश्न find the area greater than equal to 1. z is greater than equal to 1 असं. म्हणजे मी काय सांगता ग्रेटर असला तर तिकडचा, लेस असला तर तिकडचा. म्हणजे आपल्याला हा एरिया करायचा. हा एरिया करायचा. पण मला हो हे तर जेडीची इक्वल टू 1 राहणार आहे ना. मग आपल्याला टेबल नुसार कोणाचा एरिया भेटणार आहे? 1 चा. इकडचा भेटणार आहे का? नाही. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला हा एरिया भेटणार आहे. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला हा वाला एरिया भेटणार. मग काय करणार सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला? हा एरिया करण्यासाठी काय करणार? इथून इकडे एरिया किती होता? 0.5 होता. किती होता? 0.5 होता. तो इकडे टोटल 0.5 एरिया मधून हा एरिया काय करून टाकावा लागेल? मायनस करावा लागेल. सोपं आहे ना. मग एरिया काय होता? 0.5 मायनस एरिया बिटवीन z is equal to 0 to z is equal to 1. कळलं का? पण हेच असं असतं. हेच कसं असतं? इथं z is equal to 1. पण हेच काय असतं? लेस दॅन इक्वल टू 1 असतं. मग एरिया कुठचं घ्यावा लागला असतं? हा वाला पूर्ण घ्यावा लागला असता. बरोबर आहे का? मग तुम्हाला हा भेटला असता की डायरेक्ट टेबलवरून. म्हणजे या एरियामध्ये किती ऍड करावं लागले असते? काय घेतला असतं तुम्ही? 0.5 प्लस z equal to 0 to z equal to 1 याचा एरिया दोघांची एरिया.
समजायचं की नाही? एवढं आता लक्षात आलं का? एवढं डोकं वापरायचं, बाकी काहीच नाही. एवढं समजलं का रे भाऊ? आज एक वर्षात शेवट. बरोबर. Given a random variable having the normal distribution with the mean 18.2 दिला. आता काय दिला? mean 18.2. म्हणजे आपल्याला mean m ची व्हॅल्यू दिली 18.2. म्हणजे mean mu जो दिला त्याची व्हॅल्यू काय दिली? 18.2. स्टँडर्ड डिव्हिजन ला 1.25. Find the probability that it will take on a value of less than 16.5. लेस दॅन 16.5 वाला लेस दॅन कसं असते? यस इज लेस दॅन 16.5. म्हणजे ही व्हॅल्यू एक्सची येणार आहोत. कुणाची आहे? मग आपण एक फॉर्म्युला बघितला होता. काय बघितला होता? फॉर्म्युला. बॅटरी संपत आली रे भाऊ, 5च काय नाही, शेवटचा क्वेश्चन आहे. ओके, x less than equal to 16.5. तो आपण फॉर्म्युला बघितला होता j is equal to x minus mu upon standard deviation. पण इथं mu म्हणजे मीनची व्हॅल्यू ठेवायची मला या ठिकाणी, सिग्माच्या जागेवर सिग्माची व्हॅल्यू म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू ठेवायची आणि x च्या जागेवर काय ठेवायची? 16.5 ठेवायची. मग 16.5 minus 18.2, 18.2 न्यूची व्हॅल्यू स्टँडर्ड डेव्हिएशनची 1.2. याला कॅल्क्युलेट करायचं. उत्तर आलं -1.36. मग -1.36 च्या डाव्या बाजूचा एरिया आपल्याला काढायचा आहे म्हणून ते लिहिता बरोबर का? पण आपल्याला टेबल वरती 0 पासून 1.36 चा एरिया भेटणार, म्हणजे हा एरिया भेटणार आहे. तर टोटल 0.5 मधून हा एरिया तुम्हाला मायनस करावा लागेल. म्हणून एरिया टू द लेफ्ट ऑफ Z1 that is -1.36. So area between Z is equal to 0 and Z is equal to -infinity. हा एरिया मधून एरिया बिटवीन Z is equal to 0 to Z is equal to -1.36 द्यावा लागेल. आणि हा एरिया किती असते? 0.5 म्हणून 0.5 घेतला आणि याचा एरिया जो तो आता 0.41 त्याच्यातून याला मायनस केलं तर 0.0869 लागतो. कळालं का? ठीक आहे. बॅटरी डिस्चार्ज झाली बाळांनो. तर आता मला मजबुरीत क्लास बंद करावा लागत आहे. जेवढं झालं तेवढं करा. मी तुम्हाला सांगतो, गुगल वरची एक लिंक टाकतो जुन्या क्वेश्चन पेपरची. 2018 चे 2, 19 चे 2 हे 4 पेपर करा न्यूमेरिकल मेथड साठी. त्यातलं तुम्हाला भरपूर काही येईल. ठीक आहे बाळांनो, चालेल. थँक्यू.